श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचे माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला कामदा एकादशी केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त आणि या दिवशी कोणत्या ग्रंथाचा पारायण आपल्याला केला पाहिजे, कोणत्या सेवा आपल्याला करायला पाहिजेत आणि संतान प्राप्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात एकादशीचं महत्त्व खूप आहे. कामदा एकादशीचं व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, सगळ्या कष्टांचं निवारण होतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की एकादशीची तिथी केव्हापासून सुरू होणार आहे. एकादशी तिथी सुरू 18 एप्रिल 5:31 ते एकादशी तिथी समाप्ती 19 एप्रिल 8:04. आपण सूर्याने पाहिलेली तिथी मानतो म्हणून एकादशीचं व्रत हे 19 एप्रिलला आपल्याला करायचं आहे. पद्मपुराण आणि धर्मग्रंथानुसार कामदा एकादशीचं व्रत केल्यामुळे ब्रह्महत्या आणि नकळत केलेल्या पापांपासून आपली मुक्तता होते. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपली सगळी नित्य कर्मे आटपून आपल्या घरात जे देवघर आहे तिथे आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. या दिवशी शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा आपल्याला गंगाजल शिंपडून पवित्र करून घ्यायची आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे. दिवाने अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा गणपती बाप्पाची आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करू शकता किंवा सुपारी म्हणून तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला हळद, कुंकू, पुष्प, फुले, फळं अर्पण आपल्याला पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ, खोबरे किंवा खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल, विष्णू भगवानांची मूर्ती असेल, बाळकृष्ण किंवा स्वामी महाराज यांच्यापैकी कोणाचीही मूर्ती असेल तर तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी गंगाजल शिंपडून गंगाजलाने फोटो पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्यावी आणि त्यानंतर आपण अत्तर, चंदन, हळद, कुंकू लावायचं आहे, वस्त्र घालायचे आहेत, फळ फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे. यथासांग अशी पूजा करायची आहे आणि आरती करायची आहे. आता या दिवशी तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या ग्रंथाच्या पारायणामुळे तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर होतात आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात. आणि बघा हे जे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण आहे, हा जो ग्रंथ आहे, आपण एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं जर पठण केलं किंवा श्रवण केलं तरी ह्याचं जे पुण्य आहे ते कित्येक अधिक पटीने आपल्याला मिळत असतं. आता बघा ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे, खरं तर ही सेवा पुत्रदा एकादशीपासून करतात. पण पुत्रदा एकादशीला कोणाला मासिक धर्म आला असेल, सुतक आला असेल किंवा कोणाला जमलं नसेल तर आपण कोणत्याही एकादशीपासून ही सेवा सुरू करू शकतो. आता ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनी एकादशीपासून 41 दिवसांची ही सेवा करायची आहे. सगळ्यात अगोदर सेवेचा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर पती आणि पत्नी म्हणजे पहिल्या दिवशी पती आणि पत्नी यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती जोडीने अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्याच घरी असते. पहिला दिवस असेल त्या दिवशी पती आणि पत्नी यांनी जोडीनेच अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या दिवसापासून फक्त पत्नीने अभिषेक केला तरीही चालेल. आता अभिषेक आपल्याला कोणते मंत्र बोलून करायचा आहे तर बघा तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त, 108 वेळा
संतान गोपाल मंत्र आणि 1 वेळा श्री सूक्त. श्री सूक्त म्हणताना फलश्रुती तुम्हाला म्हणायची नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. 41 दिवस तुम्हाला हीच एक सेवा करायची आहे. ह्या सेवेत कोणताही बदल नाही आहे. 16 वेळा पुरुष सूक्त, 108 वेळा संतान गोपाल मंत्र आणि 1 वेळा श्री सूक्त. श्री सूक्त म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही आहे. अशा प्रकारे ही 41 दिवसांची सेवा आहे, ही तुम्हाला करायची आहे. संतान प्राप्तीसाठी ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. बघा, तुम्हाला या सेवेची प्रचिती आल्या वाचून राहणार नाही. आता या सेवा करताना जर तुम्हाला मासिक पाळी आली किंवा सूतक लागलं तर बघा, तो जो दिवस असेल ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर जितक्या दिवसांची सेवा राहिली आहे तिथपासून सुरू करायची आहे. म्हणजे 15व्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आला, सूतक लागलं, तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा तुम्हाला 15व्या दिवसापासूनची सेवा सुरू करून 41 दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करताना तुम्हाला बघा काय करायचं, तर मांसाहार करायचा नाही आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे, ही संतान प्राप्तीसाठीची जी सेवा आहे ही तुम्ही ह्या एकादशीपासून सुरू करू शकता. आणि ही सेवा आणि हा जो अभिषेक आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे. 12च्या अगोदर तुम्ही संध्याकाळी वगैरे अभिषेक करू शकत नाही. आणि हे जे तीर्थ आहे, अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते पती आणि पत्नींनीच घ्यायचं आहे. घरातल्या कुठल्याही व्यक्तीला हे तीर्थ तुम्हाला द्यायचं नाही आहे. असं साधी आणि सोपी अशी सेवा आहे आणि ही संतान प्राप्तीसाठी असलेली अतिशय प्रभावी सेवा आहे आणि केंद्रातून आलेली सेवा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला बघा, श्री पांडुरंग मंत्र आपल्याला 1 माळ बोलायचा आहे. त्यानंतर पांडुरंग अष्टक स्तोत्र ह्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. पुरुष सूक्ताने सुद्धा आपल्याला अभिषेकच करायचा आहे. जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत महाराजांच्या मूर्तीवरती किंवा पांडुरंगांच्या मूर्तीवरती, विष्णू भगवानाच्या मूर्तीवरती, त्यावेळी आपल्याला अभिषेक करताना पुरुष सूक्त, पांडुरंग अष्टक बोलून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा, पांडुरंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, विष्णू सहस्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा या मंत्राचा तुम्ही जप एकादशीच्या दिवशी तुम्हाला केलाच पाहिजे. अशा प्रकारे बघा, विधिवत तुम्ही जर नारायणाची अशी मनोभावे सेवा केली तर नारायण नक्कीच तुम्हाला प्रसन्न होतील. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.